बापू हळू अरे बापू मागे या की सर 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 तुम्ही एकदम पुढे थांबले कसं आम्हाला खाली 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 सरकार भाजपला स्पष्ट बहुमत आहे असं असताना देखील आपण महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी अर्ज दाखवले. काय मागणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षाकडून शिवसेनेकडनं प्रियदर्शनी साठे साहेब यांचा या ठिकाणी आता फॉर्म भरलेला आहे आणि महापौर आणि उपमहापौर हे दोन्हीकडे अर्ज भरलेला आहे. अमोल बापू शिवसेनेचे गटनेते आहेत आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण मिळून अर्ज भरूयात, म्हणून मी असेल असा देसरा इथं आलं आणि उघडपणे लोकशाही ह्या ठिकाणी थांबवण्याकरता, लोकशाही जिवंत ठेवण्याकरता आम्ही उद्या प्रियदर्शी शहाला मदत करणार आहे आणि मतदान देखील करणार आहे. महापौरची संख्या असो किंवा नसो, जे संविधान आम्हाला अधिकार दिलाय त्या संविधानाचा अधिकार हे करून आम्ही निवडणुकीसाठी आम्ही समोर गेलो. महापौरसाठी बी आणि उपमहापौरसाठी आमचं शेख आसिफ पिरमत शेख. भाजपकडे संख्याबळ आहे, त्यांचं निवड होण्याची जवळपास निश्चित आहे. असं असताना केवळ बिनविरोध होऊ नये म्हणून ही खेळी केली. नाही किडे नाही, आमचा हक आहे उभारण्याचा समोर. त्या आमचा मौजूदगीचा अहसास व्हा म्हणून आम्ही हे केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे. महापौर आणि उपमहापौर दोन्हीच उमेदवाराची नावं सांगा. प्रियदर्शन बाळासाहेब साठे, दोन्हीकडे त्याची एकच. आम्ही शिवसेना फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय, तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे, त्याला महापौर पदाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो. त्यांनी स्वतंत्र फॉर्म भरला. भाजपकडे पुढे संख्याबळ आहे, मात्र त्यांचं केवळ उमेदवार बिनविरोध होऊ नये यासाठी केलेली विरोधी पक्षांची खेळी. नाही काय हेच नाही, असं नाही. तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल. भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झाले जे आपल्याला बघायला मिळतील. व्हीप काढलेला आहे पक्षाला, 87 जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो. याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की 87 जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतका स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही. लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे. लोकशाही आहे का नाही इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली, कुणाच्याही अजून मला वाटतंय उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही. याचं कारण काय ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला.